नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झाला आहे जिल्ह्यातून महत्त्वाचा पक्षप्रवेश. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा वाढली आहे आणि शिवसेनेचं जाळं पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये पसरवायला सुरुवात झाली आहे. असंख्य कार्यकर्ते, सरपंच, गावातील प्रमुख पदाधिकारी आणि शहर आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी देखील या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत या ठिकाणी प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि शिंदे गटातील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी शिवसेनेत या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा महत्त्वाचा पक्षप्रवेश झाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मेहकर, लोणार विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील आजी, माजी सरपंच, माजी नगरसेवक, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी मातोश्री ते मुंबई येथे येऊन हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना नेते सचिव मान्य खासदार विनायक राऊत साहेब, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत साहेब, शिवसेना सचिव अनिल देसाई, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा जालिंदर बुधवत, उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे, तालुका प्रमुख राजू बुधावत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. यावेळी जिल्हा प्रमुख जालिंदर बुधावत यांनी सर्वांचे आभार मानून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश केल्याने बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेनेचं जाळं पसरायला सुरुवात झाल्याचं या ठिकाणी चित्र आता समोर येत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या पक्षप्रवेशाचा येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नक्कीच मोठा फायदा होईल असं देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं? उद्धव ठाकरेंना या पक्षप्रवेशामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये फायदा होईल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. तुम्ही जर उद्धव ठाकरे यांचे समर्थक असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय महाराष्ट्र आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईकसुद्धा करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.